लिंबाचा चहा होय ना. हे बघा, हे आमचं बोरचं पाणी. आता असं गावी आल्याचा फील येतोय खरा. पप्पा पण आलेत आता आणि झालंय असं मम्मी म्हणते. पप्पांना टेस्ट करून दाखवूया. तर अशा प्रकारे मी मस्तपैकी भाजीचा आस्वाद घेतलाय. अरे नाही, असं नाही करायचं. जा खा खा खा. भूक लागली ना तुला, खा खा खा. नमस्कार, मी जुईली. जर्नी विथ जुईलीच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही बघू शकता की मी आता माझ्या घराच्या मागच्या बाजूला आहे आणि इथूनच आपण आपल्या नवीन घरात जाणार आहोत, जे की खाली आहे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं. घराच्या मागे एक चूल आहे, ती तुम्हाला मी दाखवलेली. तिकडे आज आपण फणसाची भाजी करणार आहोत. चला. एक चल येते ये. मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, करवंद कच्ची होती. अजून पण कच्चीच आहे, फक्त एखाद दुसरी पिकलेली मिळत आहेत आम्हाला. मस्त सगळी हिरवी आहेत. अजून फुल धरलंय. हे झाड जरा जास्त करवंदाने भरलंय. हेच आहे, जरा धरलंय, एवढं पण नाही. पिकली नाही. काय कुठे साधलं. पप्पा वरती गेलेत, आता काम आहे त्यांचं, कोणतरी आलंय, त्यामुळे पप्पा परत घरी चालले आहेत साईटवरून. चला आपण जाऊया फार्म हाऊसवर. इथे ना भरपूर प्रकारचे पक्षी दिसतात. स्पेशली समोर तिकडे जरा जंगल आहे, तर आपण एक दिवस आहे ना फक्त पक्षी बघायलाच जाऊया. पण तेव्हा सगळे असतील असा दिवस पकडून जाऊया, कारण की जंगलाच्या वाटा आहेत ना, हरवलं वगैरे तर एकत्र. हा कोणता पक्षी गेला. दयाळ दयाळ दयाळ. रॉबिन. पांढरा आहे थोडासा तो. वरती चढून जावं लागेल. चांगल्या रस्त्याने जाऊया. तो दयाळ वर आवाज करतो. काळा पांढरा असतो तो. तिकडून पण कोणतरी ओरडतंय. आपण आलो म्हणून सगळे एकमेकांना सांगतात. फार्म हाऊसवर आपण पोचलोय आणि हे बघा, इथे पण लाद्या लावल्यात खाली फळाला थोडासा
अर्ध्या राहिले आहेत, पुढे लावल्यात. इथे बसण्यासारखं नाही, इकडे बसलं. खालून आपण येतानाच आपल्याला आंबा आणि हा काजू मिळाला बघा. बोंडू खराब आहे पण भाजायचा काजू आहे चांगला. बसते जरा, दमायला झालं मला. घराच्या मागच्या बाजूला आता आपण आलेलो आहोत आणि इथे मांडवकर काका चहा बनवत आहेत चुलीवरती. इकडे बाग आहे ना एक मानेंची बाग, तिकडे ते असतात केअरटेकर म्हणून. आज ते मस्तपैकी चहा बनवत आहेत, लिंबाचा चहा होय ना. लिंबू आलं, चहा पावडर, साखर, बिन दुधाचा कोरा चहा. स्पेशल चाय. होय, मस्तपैकी चुलीवर इथे बनवत आहेत आणि मस्त वातावरण पण बघा, मळब आहे सगळीकडे. बघा चहा आणलेला आहे मस्तपैकी, आता कपामध्ये काढणार ते सगळ्यांसाठी. मेहनत करून त्यांचा चहा आम्ही बंद केलाय. आम्हाला थोडासाच द्या, आम्ही चहा घेत नाही काय. होय होय, बस बस बस, दोघात एक. हा चहा मी घेते. जब भी आप चले गए ना, मैं पूरा प्लानिंग चल रहा था, रूम पर से आओ कि क्या करो, ते सेट बोलते त्याच्या ना, काळामध्ये इधर असाच मत जा, चहा प्यायचे कोरा गावी, त्याची एकदम आठवण झाली मला. उधर ही से जाएंगे. चुलीवर बनवलाय ना, त्याचं फ्लेवर आलं त्याच्यात. गन्ना के खेत में गया नहीं. बघा, हे आमच्या बोरचं पाणी, हे पिण्यायोग्य आहे. मग अशी आपण खाली बघितलं, आपली जिथे चूल होती, चहा बनवत होता तिकडे, तिकडे आता ऊन आलं भरपूर. त्यामुळे मी विचार केला की आपण घरी येऊया, या फणसाचे गरे काढूया तिथेच आणि मग नंतर खाली जाऊया फणसाची भाजी बनवायला. तोपर्यंत ऊन पण जाईल आणि त्यामुळे मग मी घरी येऊन हे असे गरे काढते इथे. तेव्हा माझ्या हाताला मी असं तेल लावून घेतलंय, जेणेकरून या फणसाचा जो चीक आहे तो माझ्या हाताला लागणार नाही आणि गरे पण पटापट निघतील. कोवळाच आहे जरा फणस, पण ठीक आहे, ह्याची पण छान होते भाजी. तर आता आपण खाली आलो आहे फार्म हाऊसमध्ये आणि ऊन पण थोडंसं कमी झालं आहे. बघा चुलीचं इथे ऊन दिसत नाही आहे आणि मम्मी इथे चूल पेटवते आणि इथे मस्तपैकी सामान वगैरे आणलं आहे आणि आता आपण फणसाची भाजी करूया. चूल वगैरे कशी पेटवतात बघा, मला नाही येत अशी. चाकू नाही आणली आहे ना, अशी कापते चमच्याने. हे मी मगाशी सोललेले ते मम्मी आता धुवून घेईल कढईतून, फणसाचे गरे. अरे बघ, इथे हवा येते सगळी. कोवळा फणस आहे ना जरा. हे बघ, असं आता असं बरोबर आहे आणि हे आतमध्ये न्यायला लागेल जरा. हे बघा, मी तेल घालते आता त्याच्यात कढईमध्ये. कढई तापली आहे, एवढं तेल भरपूर झालं ना. आता असं गावी आल्याचा फील येतोय खरा. सगळं जेवण असं केलं तर किती मजा येईल ना. पिरामिड सारखं करायचं. त्याच्यामध्ये तो चुलीचा असं स्मोकी हे पण जातो ना, फ्लेवर पण जातो चुलीवर बनवल्यावर. तेल तापलं नाही अजून, तापायला लागलंय आताची.
ठेवूया आपण अशी तोडूया नंतर. तर टाक झालं. हे बघा तडतडली. आता पटकन लसूण टाक. मम्मी मिरची टाक. लसूण घातले. मिरची ना अशी तोडून टाक. फडका उडते तो मिरची. कढीपत्ता लय चांगलं. हळद पटकन घाल. थांब ना, हळद नाही एवढ्या टाकायची बाबा. आता टाक तुझं ते हे मसाला टाक आता पटकन. 2 चमचे टाकू ना. हां टाक लवकर हे पटकन. झालं. मस्त कलर आला. सुंदर रंग पण आलाय. वास पण सुंदर आलाय. त्याच्यात मच्छी टाकली ना, सुकी मच्छी तर मस्त जवळा. वाटेल. हा जवळा गोलमा. कलर बघ काय मस्त आलाय. त्याच्यात मग मीठ टाकायला लागेल ना. आता मीठ टाकून जरा थोडं शिजू दे, मग मीठ टाकूया. हां आता पाणी त्याच्यात मीठ टाक. नको. मीठ थोडं शिजलं की मग मीठ टाकायचं. हां थोडं अजून पाणी टाक, म्हणजे हे टाकलं की करपत नाही खाली. एक 5 मिनिटांनी मीठ टाकूया झाकण काढून. मस्त वास आला. अजून थोडा वरतून मसाला टाकूया काय, जरा तिखट करूया. अजून तिखट हवं आहे ना टाक मग. हा अजून जरा तिखट करूया. मस्त वास आलाय. हे बघा जरा मीठ टाकूया. थोडासा मसाला पण टाकते अजून तिखट करायला. तिखट हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही किती तिखट खाता त्याच्यावर. आता जरा थोडंसं पाणी टाक. ते बघ ते गरम पाणी आहे ते टाकलं. मिरची एक टाकलेलीच आहे. माशासारखं दिसतंय ना. अजून टाकते. बस बस. कोवळा होता ना म्हणून आपण तो फोडला नाही. त्या बिया फोडून टाकाव्या लागतात. पण आता हे एकदम कोवळा आहे. मग काय लगेच शिजेल. मला शिजला आहे. हां चांगला. ताटामध्ये पाण्यात ठेवू सगळी. पप्पा पण आलेत आता आणि झालंय असं मम्मी म्हणते. पप्पांना टेस्ट करून दाखवूया. बघा झालंय का. झालं शिजलेलं वाटतंय. चांगलं शिजल्यासारखं वाटतंय. बघा हां हे नाही बी नाही हे घ्या. गरम आहे. शिजला छान शिजला. शिजले. चला चला वीज शिजली म्हणतात शिजलं म्हणायचं. हां चला आता खाऊया मस्तपैकी. आता मम्मी उतरवते ते आणि उतरवून आपण बाहेर नेऊया. आणि मी केळ्याची पानं घेतली आहेत. चला धुवून आणतो आता. पानामध्ये वाढते मम्मी सगळ्यांना. आम्हाला एक पण आपण दोघात एक खाऊया. खाऊन बघते मी पण. मस्त आहे. थोड्या पंचाची मस्त आहे. तर अशा प्रकारे मी मस्तपैकी भाजीचा आस्वाद घेतला आहे. भाजी एकदम अप्रतिम झाली आहे. तिकडे जरा ह्याचा आवाज येत होता मशीनचा, काम चालू असल्यामुळे. त्यामुळे मी चुलीच्या इथे आले. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा
आणि तुमचे जर काही सजेशन्स असतील ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.